संत निवृत्तीनाथांच्या समाधीचे 5 अविश्वसनीय रहस्य जे तुम्हाला थक्क करून सोडतील. प्रस्तावना. आपण सर्वजण विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांना ओळखतो. त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी हा तर आपल्यासाठी अमृताचा ठेला आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की माऊलींना हे सर्व ज्ञान ज्यांच्याकडून मिळाले ते त्यांचे गुरु म्हणजे त्यांचेच मोठे बंधू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ होते. इतकेच नव्हे तर संत निवृत्तीनाथांकडे मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची संजीवनी विद्या होती. अशा या महासिद्धाचा समाधी सोहळा किती अद्भुत आणि अलौकिक असेल. हा सोहळा साधासुधा नव्हता, तर तो एक असा दिव्य अभूतपूर्व प्रसंग होता ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. चला, आज आपण त्या सोहळ्यामागील 5 अशी रहस्य जाणून घेऊ जी तुम्हाला थक्क करून सोडतील. मुख्य मुद्दे. 1. संत ज्ञानेश्वरांचे गुरु, मोठे बंधू संत निवृत्तीनाथ. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत निवृत्तीनाथ यांचे नाते केवळ भावाचे नव्हते, तर ते गुरु शिष्याचे होते. ब्रह्मगिरी पर्वतावरील एका गुहेत संत निवृत्तीनाथांना त्यांचे गुरु गहिनीनाथ यांच्याकडून दिव्य ज्ञान प्राप्त झाले. तेच सर्व ज्ञान त्यांनी आपले लहान भाऊ ज्ञानेश्वर यांना दिले. आज आपण ज्या वारकरी संप्रदायाचा पाया आणि ज्ञानेश्वरी पाहतो त्याचे मूळ संत निवृत्तीनाथांनी दिलेल्या या ज्ञानात आहे. या नात्यातून वारकरी संप्रदायाचे मूळ तत्वज्ञान समोर येते. ज्ञान हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, एका गुरुच्या परंपरेतून शिष्याकडे हस्तांतरित होणारा पवित्र ठेवा आहे. मोठ्या भावाने गुरु बनून ज्ञान देणे आणि लहान भावाने पूर्ण विनम्रतेने ते स्वीकारून जगाचा उद्धार करणे हे भक्तिमार्गातील विनम्रता आणि गुरुशिष्य परंपरेचे सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे. 2. प्रत्यक्ष पांडुरंगाने आयोजित केलेला सोहळा. ही गोष्ट सर्वात अविश्वसनीय आहे. आपली सर्व भावंडे समाधीस्थ झाल्यानंतर शोकाकुल झालेले संत निवृत्तीनाथ पंढरपूरला गेले आणि त्यांनी पांडुरंगाला सांगितले, देवा, मला समाधी घ्यायची आहे आणि ती त्र्यंबकेश्वरलाच घ्यायची आहे. तेव्हा पांडुरंगाने केवळ परवानगीच नाही तर स्वतः त्या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन केले. पांडुरंगाने सर्व संत, देव, गंधर्व आणि नारद मुनींना बोलावले. पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर प्रवासासाठी स्वर्गीय विमानांची व्यवस्था केली. प्रवासात निवृत्तीनाथांच्या डोळ्यात अश्रू आले तेव्हा ते प्रत्यक्ष पांडुरंगाने स्वतः पुसले. इतकेच नाही तर सगळं पूजेचं साहित्य सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाने आणलं होतं, असे संत नामदेव सांगतात. त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यावर रुक्मिणी मातेसह स्वतः पांडुरंगाने सर्व संतांना जेवण वाढले. देव जेव्हा आपल्या भक्तासाठी केवळ इव्हेंट मॅनेजर बनत नाही तर एक प्रेमळ यजमान बनतो तेव्हा भक्तीची संकल्पनाच बदलते. तो एक दूरचा न्याय करणारा देव न राहता भक्ताच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा सोबती बनतो. 3. समाधीची जागा. साक्षात महादेवांचे तपश्चर्या